तर नमस्कार मित्रांनो, तर सूरजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आहे फ्रायडे आणि आज माझं वर्किंग होतं, बट मला आज माझ्या ताईच्या घरी जायचं होतं म्हणून मी आज इकडे आलेलो आहे। तर आज या दिवसभरात काय काय होते ते सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसून जाईल। आणि बिकॉज आपण संडेला आपण हैदराबादला चाललेलो आहे ना, हैदराबादला का चाललो आणि तिथं गेल्यानंतर मी कुठं राहणार आहे ह्या सगळ्या अपडेट्स तुम्हाला आपल्या अपकमिंग ब्लॉग्समध्ये दिसतीलच। तर तुम्हाला माझे हे ब्लॉग कसे वाटतात ते नक्की सांगा आणि जरी काही इम्प्रूव्हमेंट करायचे असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता। आणि प्लीज माझा हा ब्लॉग आवडतो तुम्हाला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि हैदराबादमध्ये मी पूर्णपणे 1-2 महिने राहणार आहे, तिथल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहेत। तिथले नवीन प्लेसेस, तिकडचे फूड्स, तिकडचे फेस्टिवल्स कशा पद्धतीने ते साजरे करतात आणि मी का चाललं हे तुम्हाला सगळं तुमच्या या ब्लॉगमध्ये दिसून जाईल। सो थँक्यू सो मच, मला खूप तुम्ही प्रेम दिल्याबद्दल। लवकरच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत माझा हा ब्लॉग नक्की बघत राहा। त्याच्यानंतर आम्ही डिरेक्टली ताईच्या घरी निघालो होतो आणि जाता जाता म्हटलं चला हा एक व्हिडिओ ट्राय करावा, तर हा मी व्हिडिओ घेतला। पुढं पकड चल, ए डान्स चल, आडो पडचे आडो 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 वेदांश कोण आलंय? वेदांश कोण आलं? आदू कोण आलं? कोण आलं? कोण आहे आडू? मामा कुणाचा? कुणाचा मामा? तुझा? तुझा मामा आहे वे? ये वेदांश आडू इथे, आडू इथे, आडू कम कम ये, तुला काय आणली ये बघायला। आडू इथे आडू 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 थांबा डाळाला तुला वालकी आणली। इकडे तोंड करा खाऊ छान 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 खाऊ खायच नाही बाळा, ती कलर आहे पिचकारी ठेवायला। दादा मामा म्हणा थँक्यू, दादा थँक्यू म्हण मामाला थँक्यू म्हणा। पादे दोघांनी पादे मला, तू पादे तू वेदांश तू दे, तू पा दे दादा, तू दे मला। ते पण तसंच करतो। खाऊ ना, खाऊ मामानी कॅडबरी आणली। कॅडबरी हा। मामा कसा बोलतो फोनवर? मामा कसा बोलतो तू सांग, ऍक्टिंग करून दाखव मामाची। मामा कसा बोलतो? मामा कसा बोलतो दाखव। आदू तू दाखव, आदू तू दाखव मामा कसा बोलतो। मामा कसा बोलतो आपला? फोनवर कसं बोलत होता मामा, तू दाखव आता ऍक्टिंग कर। येस करेक्ट करेक्ट, येस करेक्ट करेक्ट म्हणत होता ना। बघा माझी मीटिंग चालू आहे आणि मला आता ही लोक काम करून देत नाही। हे बघा मला मीटिंग करायची बाळा। अरे बाबे मीटिंग मला करायची, मीटिंग प्लीज बेटा मीटिंग मला करू दे। हे देवा रे देवा, आता मी कसं काम करायचं लॅपटॉप सोबत? हे बघा हे काय माझ्या अंगावर सेल लागत बसायला, काम कसं करू मी? सोडा मला। त्यामुळे मी बहिणीकडे येत नाही जास्त। हे बघा कशी करतात, त्रास देतात मला। अरे मला काम करू दे बाळांनो। अरे माझं काम चालू आहे वेदांश। आडो मला काम करू दे आडो, मी लय काम करतो, मला करू दे काम। काय होत नाही तर मला काम करू दे, उठ। इथं कधी त्रास देतोय मला, त्रास देतोय। माझं चाललंय वर्क फ्रॉम होम, त्यांची चालली मस्ती। Yes, I'm able to see your screen. Sorry, I was on mute. So yes, I'm able to see your screen.
Okay. See, this is what Nanda shared us yesterday. ओके. Yes, VQ table, view details. VQ table projects and all the details were present here. That's fine. Okay. He shared these details, but what I'm not getting here is. बर. कुठं होळी खेळाय आणि काम कोण करायचं आणि होळी कोण खेळणार मग आणि मला एक पिचकारी द्या. अय्यो चला होळी खेळायला चला. अरे नीट लाव मारते काय मला. अरे मला नाही म्हणत भाऊ त्यात कुठे गेली तर एक भाऊ कुठे घ्यायची. ओके देख ना आदुला मग आदुला. चाललोय आपण कॉफी प्यायला आणि कॉफी आणि काय खायचं. आईस्क्रीम. बर मग सँडविच. ओके आदू चल येते चल. मम्मी कुठे आहे. मम्मी नाही जायचं. चला हा वेदांचे वे अरे नाही ठेवणार मामी. तुला ठेवायचं का. मी नाही ठेवणार. बरं थांब देतो एक मिनिट थांबा. एक मिनिट माव नाही काढला. जस्ट आत्ता इव्हिनिंग मधून आलेलो आहे. काम चालूच केलं. तर हे बघा ताईच्या घरापासून किती छान असा व्ह्यू आहे आणि इथं व्हिडिओसाठी खूप छान असे माझे व्हिडिओ आले आहेत आणि जे की मी यूट्यूबला टाकलेले आहेत. तुम्ही ते नक्की जाऊन बघा आणि तुम्ही इथं बघू शकता की मी कशा पद्धतीने व्हिडिओ काढतो. बिकॉज सनसेट आणि व्हाईट ह्या पूर्ण 3 कलर कॉम्बिनेशनचा हा कॉम्बिनेशन असल्यामुळे मी इथं व्हिडिओ काढत बसलो आणि खूप छान अशा व्हिडिओ आले. तर हा आहे माझा सिम्पल आणि सेटअप जसं की आपलं एक स्टँड आणि ज्याच्या पद्धतीने हा व्ह्यू आणि माझी भाची कंपनी इथं पूर्णपणे त्यांचे ते एन्जॉय करत होते. त्यांचं ते खेळत होते. सो अशा पद्धतीने मी माझे व्हिडिओ पण बनवले आणि माझं वर्क फ्रॉम होम असल्यामुळं मी पूर्णपणे 8 तास काम पण केलं आणि बाकीच्या पण गोष्टी सगळ्या मॅनेज केल्या. तर कारण मी हैदराबादला चाललेलो आहे आणि उद्या आपला हैदराबादचा पण ब्लॉग येणार आहे. तिथं जाऊन मी कुठं राहतोय आणि माझं ऑफिस कसं असणार तो तुम्हाला सगळं दिसून जाईल. तर हे बघा इव्हिनिंग झालेली आहे. आता 7:15 वाजले आहेत आणि माझी 7:30ची मीटिंग होती म्हणून मी परत रूममध्ये आलो आणि माझी भाची कंपनी तिकडे खेळत होती. सो बऱ्यापैकी संध्याकाळ पण झाली आणि पूर्णपणे मी माझं वर्क पण कंप्लीट केलं. ही माझी लास्ट मीटिंग होती 7:30ची. सो ती मी माझी पूर्णपणे कंप्लीट केली. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये आणि लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जो की असणार आहे महाराष्ट्र टू हैदराबाद आणि अशा पद्धतीमध्ये कोणकोणते एक्सपिरियन्स मला येत आहे ते सगळे आपल्या ब्लॉगमध्ये ॲड होणार आहेत. आणि थँक्यू सो मच फॉर ब्लॉगिंग. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब.